नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा पार्शियल फ्रॅक्शन मधला बघा फर्स्ट रूल लिनियर फॅक्टर हा टाइप जो आहे तो खूप सोपा टाइप आहे. त्या टाइप मधलं एक्झाम्पल बघा 2/x-2 अदर ब्रॅकेट मध्ये x plus 2. मग याला लिहिताना कसं लिहायचं? 2/x-2 इकडे बघा x plus 2 इज इक्वल टू a अपॉन बघा फर्स्ट ब्रॅकेट x minus 2 प्लस b अपॉन इथे सेकंड ब्रॅकेट. आणि लक्षात त्यानंतर काय करायचं? यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x minus 2 आणि x plus 2 बघा 2 ॲज इट इज, न्यूमरेटर ॲज इट इज लिहा. a into इकडे मल्टिपल करा x plus 2 प्लस b into x minus 2. इथे बघा इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय a into x plus 2 प्लस b into x minus 2 असं एक इक्वेशन आपल्याकडे तयार झालेलं आहे. याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता लक्षात घ्या पुट x बघा इथे x minus 2 आहे. पुट करताना आपण काय पुट अप करणार आहे? x is equal to plus 2. minus 2 असेल तर is equal to च्या तिकडे जाताना काय होतो? प्लस. म्हणून मायनस असेल तर प्लस पुट अप करा, प्लस असेल तर मायनस पुट अप करा. x minus 2 म्हणजे पुट x is equal to 2. बघा नेक्स्ट स्टेप 2 is equal to a ब्रॅकेट x दिसतोय 2 प्लस 2 प्लस b ब्रॅकेट बघा इथे x आहे म्हणजे पुन्हा 2 minus 2. 2 is equal to a ब्रॅकेट 2 plus 2 4 plus 2 minus 2 0. इथे बघा 2 is equal to a into 4. a साइडला काढा. a is equal to 2/4 मल्टिपलचा 4 आहे. इथे बघा डिवाइडला गेला. therefore a is equal to 1/2. बघा 2 1 are 2 2 2 are 4. अशा पद्धतीने आपल्याकडे a ची एक व्हॅल्यू निघून गेली. त्यानंतर बघा x plus 2 होता. त्यानंतर आपण काय करणार आहे? पुट x is equal to -2. बघा x is equal to -2 आपण पुन्हा ह्या इक्वेशन मध्ये पुट अप करणार आहे. बघा इथे 2 is equal to a ब्रॅकेट पुन्हा तुम्हाला इथे x दिसतोय. x ला काय पुट अप करणार आहे आपण? -2. इथे बघा +2 प्लस चला पुढे b ब्रॅकेट x -2 x ची व्हॅल्यू -2 हा -2. 2 is equal to -2 plus 2 0 प्लस b ब्रॅकेट -2 -4. therefore b is equal to 2/-4. बघा मल्टिपलचा जो काही -4 होता तो इकडे डिवाइडला गेला. मग therefore b is equal to 2 1 are 2 2 2 are 4. बघा अशा पद्धतीने आपण याला डिवाइड करून घेतलं. आलं लक्षात? म्हणजे इथे a ची व्हॅल्यू झाली आणि b ची व्हॅल्यू झाली. बघा आपलं एक इक्वेशन कुठे होतं? बघा इथे या 2/x minus 2 into x plus 2 is equal to इथे बघा a upon x minus 2. a ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 1/2 upon x minus 2 प्लस त्यानंतर बघा b ची व्हॅल्यू आपल्याकडे इथे b ची व्हॅल्यू -1/2 upon x plus 2. बघा अशा पद्धतीने आपण a आणि b इथे पुट अप केलाय. त्यानंतरची स्टेप बघा इथेही 1/2 आहे, इथेही 1/2 आहे. आपण काय करू? कॉमन घेऊ. बघा मी 1/2 मी कॉमन घेतो म्हणजे 1/x minus 2. इथे मी नीट ऑब्झर्व केलं प्लस मायनस प्लस मायनस मायनस 1/2 कॉमन म्हणजे इथे असतो 1/x plus 2. बघा अशा पद्धतीने हे आपलं फायनल आन्सर निघतं. नेक्स्ट एक्झाम्पल 2x plus 3 upon x square minus 2x minus 3. बघा आता हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनचे तुम्हाला आता फॅक्टर पाडावे लागतील. बघा आपण बघूया फॅक्टर पाडताय की नाही. तुम्ही यासाठी तुम्हाला जर ओरली जर फॅक्टर पाडता येत नसेल तुम्ही यासाठी कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. लक्षात ठेवा कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगतो. बघता आलं तर दिसत असेल तर बघा x square minus 2x minus 3 मोड 3 वेळा मोड दाबा. इक्वेशन मध्ये जा. इथे 1 सिलेक्ट करा. राइट क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिग्री हा असा ऑप्शन दिसेल.
इथे डिग्री आपल्याकडे 2 आहे बघा, ही डिग्री पॉवर वरती 2. इथे बघा x² - 2x - 3. या ठिकाणी कसं करता येईल आपल्याला, इथे काहीच कोएफिशियंट नाहीये म्हणजे 1, त्यानंतर बघा -2, त्यानंतर -3. इथे आपल्याला फॅक्टर दिसतंय x = 3 आणि दुसरा फॅक्टर आपल्याला दिसतोय x = -1. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे फॅक्टर आलेले. या फॅक्टरला आपल्याला बघा कसं करावं लागेल, हे आपण फॅक्टर काढले, लिहिताना बघा कसं करावं लागेल आपल्याला, स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. 2x + 3 अपॉन x प्लस बघा x = 3, त्याला आतमध्ये घ्या म्हणजे x - 3. बघा साइन त्याचा चेंज झाला, इक्वल टू च्या इकडे प्लस असेल तर आतमध्ये जाताना तो मायनस होतो. इथे लक्षात घ्या x = -1 आहे, x = -1 असेल तर त्याला इक्वल टू च्या आतमध्ये घ्या म्हणजे त्याचा साइन काय होईल, चेंज होईल म्हणजे तो झाला x + 1. बघा अशा पद्धतीने आपले फॅक्टर पडले. मग यानंतर पुढचं काम आपल्याला माहिती आहे a/x - 3 प्लस b/x + 1. बघा आता इकडे अगोदर इकडचा न्यूमरेटर लिहून घ्या, 2x + 3 बघा न्यूमरेटर लिहिला, त्यानंतर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, a × x + 1 प्लस b ब्रॅकेट x - 3. बघा पुढे पुट x - 3 म्हणजे आपण काय पुटअप करणार आहे, x = 3. बघा इथे 2 ब्रॅकेट x ची व्हॅल्यू 3 + 3 = a ब्रॅकेट 3 + 1 प्लस b ब्रॅकेट 3 - 3. बघा 2 3 are 6, 6 + 3 9. इथे बघा a ब्रॅकेट 3 + 1 4 प्लस 3 - 3 0. ही टर्म आपल्याकडे 0 आली. त्यानंतर बघा a = मल्टिपलचा 4 आहे, इथे डिवाइडला जाऊ द्या म्हणजे 9/4 म्हणजे a ची जी व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती आलेली आहे 9/4. पुढे बघा x + 1 आहे तर आपण काय पुटअप करणार, पुट x = -1. बघा इक्वेशन आपल्याकडे 2x + 3 = a ब्रॅकेट x + 1 प्लस b ब्रॅकेट x - 3. इथे पुटअप करा बघा 2x + 3 म्हणजे बघा 2 x ची व्हॅल्यू -1 प्लस 3 = a ब्रॅकेट बघा परत इथे x + 1 म्हणजे x ची व्हॅल्यू -1 पुढचा हा +1 ॲज इट इज प्लस b ब्रॅकेट इथे लक्षात घ्या b, इथे बघा x ची व्हॅल्यू x - 3, x ची व्हॅल्यू -1 -3, 2 × -1 -2 2 + 3 म्हणजे 1 बघा -1 + 1 0 प्लस b ब्रॅकेट -1 - 3 हा झाला -4. आलं लक्षात. त्यानंतर बघा b = 1 अपॉन मल्टिपलचा -4 आहे, इथे डिवाइड होताना बघा -4 इथे म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1 अपॉन -4. चला परत पाठीमागे जायचं. इथे लक्षात घ्या 2x + 3 अपॉन x - 3 x + 1 a ची व्हॅल्यू बघा, a ची व्हॅल्यू आपल्याकडे 9/4 अपॉन x - 3. त्यानंतर बघा प्लस b ची व्हॅल्यू -1/4 अपॉन x + 1. बघा इथे आपलं फायनल आन्सर झालेलं आहे. पण त्यानंतर आपण काय करू, अजून एक स्टेप होते. इथे तुम्ही जर 9/4 -1/4 इथे डिनॉमिनेटर बघा तर आपण एक गोष्ट इथे करू शकतो. इथला जो 4 जो आहे हे आपण कॉमन काढून घ्या म्हणजे 1/4 समजा मी कॉमन काढलाच तर काय होईल, यातनं 1/4 कॉमन गेला म्हणजे इथे कोण उरलं 9 अपॉन x - 3. इथे नीट चेक करा प्लस मायनस 1/4 पूर्ण कॉमन आहे म्हणजे इथे असणार आहे 1 अपॉन x + 1. बघा अशा पद्धतीने आपण कॉमन काढून हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे. ज्यांना पुढे हे जमत नसतं त्यांनी ह्या स्टेपला थांबलं तरी चालेल आणि ज्यांना पुढे येते ते इथे थांबू शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. e⁴x अपॉन e⁴2x + 4 e⁴x + 3.
लक्षात घ्या, थोडं हे इम्पॉर्टंट सम आहे, एक्झाम साठी व्यवस्थित करून ठेवा. बघा e raised to x upon e raised to 2x plus 4 e raised to x plus 3. इथे लक्षात घ्या थोडं, e raised to x upon इथे बघा e raised to 2x ना, मी काय करतो इथे e raised to x आणि हा स्क्वेअर मी वरती देतो. लक्षात घ्या, मीनिंग काय त्याचा चेंज होत नाहीये. 4 e raised to x plus 3. बघा अशा पद्धतीने आपण करून घेतलं. नेक्स्ट स्टेप बघा, काय करू आपण, पुट नका, लेट कन्सिडर करू. बघा लेट e raised to x ला आपण t कन्सिडर करू. लक्षात घ्या, e raised to x ला आपण t कन्सिडर केलाय. बघा इथे जो e raised to x दिसतोय तिथे आपण t टाकू, म्हणजे t अपॉन, बघा इथे पण e raised to x दिसतोय म्हणजे पुन्हा t, बट त्याचा स्क्वेअर आहे म्हणून t स्क्वेअर प्लस 4 e raised to x इथे झाला t प्लस 3. आलं लक्षात. बघा t अपॉन t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3. बघा इथे पुन्हा आपण याचे तुम्हाला फॅक्टर पाडावे लागतील. 1 2 3 टाइम मोड प्रेस करा. इथे इक्वेशन तुम्हाला दिसेल, तिथे 1 प्रेस करा. राईट क्लिक केल्यानंतर डिग्री मध्ये जा. डिग्री मध्ये बघा 2 ची आपल्याकडे डिग्री आहे. इथे बघा कोएफिशिएंट काहीच नाही, म्हणजे इथे कोएफिशिएंट आहे 1. बघा 1 इज इक्वल टू इथे आहे 4 इज इक्वल टू इथे आहे 3. बघा आपल्याकडे जे काही फॅक्टर पडलेले लक्षात घ्या 3, किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने करू शकतो. 3 चे फॅक्टर असे वाढा की 4 आला पाहिजे. आपण फॅक्टर वाढवूया. 3 1 जा 3. मला प्लस 4 हवंय म्हणून प्लस 3 प्लस 1 म्हणजे किती होतील ते, प्लस 3 प्लस 1 प्लस 4 आणि 3 1 जा 3. अशा पद्धतीने डायरेक्टली आपण फॅक्टर वाढवू शकतो किंवा आपण कॅल्क्युलेटर वरती सुद्धा करू शकतो. म्हणजे लक्षात घ्या t अपॉन, म्हणजे इथे फॅक्टर झाला आपल्याकडे t प्लस 1 आणि इथे आपल्याकडे आहे t प्लस 3 आणि t प्लस 1. बघा अशा पद्धतीने आपण यांचे फॅक्टर काढले. मग इथे बघा इज इक्वल टू a अपॉन t प्लस 3 प्लस b अपॉन t प्लस 1. पुढचं काम आपल्या इथे. त्यानंतर काय करा, नेक्स्ट स्टेप न्यूमरेटर लिहून घ्या. बघा t इज इक्वल टू न्यूमरेटर लिहिला, त्यानंतर इकडच्या टर्मचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे a इंटू t प्लस 1 a इंटू t प्लस 1 प्लस b इंटू इकडे बघा t प्लस 3 t प्लस 3. त्यानंतर बघा t प्लस 3 असल्यामुळे आपण काय पुटअप करणार आहे, पुट t इज इक्वल टू मायनस 3. बघा t दिसतोय तुम्हाला इथे, मायनस 3 इज इक्वल टू a ब्रॅकेट मायनस 3 प्लस 1 प्लस b ब्रॅकेट t ची व्हॅल्यू मायनस 3 आणि पुढे हा प्लस 3. बघा मायनस 3 इज इक्वल टू a ब्रॅकेट मायनस 3 प्लस 1 मायनस 2 प्लस मायनस 3 प्लस 3. ही टर्म आपल्याकडे काय झाली 0. इथे बघा a इज इक्वल टू मायनस 3 अपॉन मायनस 2. मल्टिपलचा 2 पुढे गेला, डिवाइडला मायनस मायनस विल गेट कॅन्सल. Therefore a इज इक्वल टू 3/2. बघा अशा पद्धतीने आपण इथे a फाइंड आउट केलाय. त्यानंतर b फाइंड आउट करूया. इथे बघा t प्लस 1 आहे, t प्लस 1 असल्यामुळे आपण काय करू, पुट t इज इक्वल टू मायनस 1. बघा हे इक्वेशन, t ची व्हॅल्यू मायनस 1 इज इक्वल टू a ब्रॅकेट मायनस 1 प्लस 1 प्लस b ब्रॅकेट मायनस 1 प्लस 3. इथे बघा मायनस 1 इज इक्वल टू मायनस 1 प्लस 1 0 प्लस b ब्रॅकेट 3 मायनस 1 2. आलं लक्षात. b इज इक्वल टू मायनस 1/2. बघा ही b ची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे मायनस 1/2. त्यानंतर बघा आपल्याकडे इक्वेशन जे आहे a अपॉन t प्लस 3 प्लस b अपॉन t मायनस 1. इथे त्या व्हॅल्यू आपण पुट अप करू. लक्षात घ्या t अपॉन t प्लस 3 आणि इथे लक्षात घ्या t प्लस 1 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू बघा, a ची व्हॅल्यू 3/2 अपॉन t प्लस 3 प्लस b ची व्हॅल्यू मायनस 1/2 अपॉन t प्लस 1. आलं लक्षात. त्यानंतर बघा जे ओरिजिनल जी आपली व्हॅल्यू होती ती आपण t कन्सिडर केला होता e रेज टू x ला, ती व्हॅल्यू आपण पुन्हा रिप्लेस करू. म्हणजे t ची व्हॅल्यू e रेज टू x, बघा t ची व्हॅल्यू
e raised to x upon e raised to x plus 3. इथे बघा e raised to x plus 1. इथे आपण काय करू, इथे बघा इथे आपण ला 2 आहे, इथे आपण ला 2 आहे. मागच्या एक्झाम्पल सारखा स्टेप करूया आपण. 1/2 इथे आपण कॉमन काढून घेऊया, म्हणजे काय होईल, इथे उरला 3 अपॉन t दिसतोय, ओरिजिनल व्हॅल्यू घ्या आपली e raised to x plus 3. इथे बघा 1/2 तुम्ही पूर्ण बाहेरच काढलाय, प्लस मायनस मायनसचं साइन द्या, म्हणजे 1 अपॉन t ची व्हॅल्यू x e raised to x plus 1. बघा अशा पद्धतीने हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. आणि हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट एक्झाम्पल असल्यामुळे हे व्यवस्थित प्रिपरेशन करून ठेवा, एक्झाम साठी हे येऊ शकतं. नेक्स्ट एक्झाम्पल, हे सुद्धा एक्झाम्पल बघा, IMP एक्झाम्पल आहे, हे शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. एक्झाम साठी असे एक्झाम्पल खूप महत्त्वाचे असतात. बघा द्या लक्ष इकडे व्यवस्थित. लेट e raised to x, त्याला t कन्सिडर करा. बघा म्हणजे काय होईल, e raised to x ला काय कन्सिडर करतोय आपण, t. म्हणजे इथे होईल आपल्याकडे t plus 1 अपॉन t plus 2 आणि अदर ब्रॅकेट बघा इथे t plus 3. म्हणजे जिथं जिथं e raised to x होता तिथे तिथे आपण काय टाकलाय, t. त्यानंतर बघा a अपॉन t plus 2 प्लस b अपॉन t plus 3. अशा पद्धतीने आता आपले ब्रॅकेट तयार झाले. त्यानंतरची स्टेप बघा, न्यूमरेटर लिहून घ्या t plus 1. t plus 1 is equal to a into t plus 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन प्लस b into t plus 2. इथे लक्षात घ्या, पुट t plus 2a म्हणजेच t is equal to -2. हा आपल्याला पुटअप करायचा आहे. बघा हे जे इक्वेशन तयार झाले, t ची व्हॅल्यू -2 प्लस 1 इज इक्वल टू a ब्रॅकेट t ची व्हॅल्यू -2 प्लस 3 प्लस b ब्रॅकेट t ची व्हॅल्यू -2 प्लस 2. बघा -2 प्लस 1 -1 इज इक्वल टू a ब्रॅकेट 3 -2 1 -2 प्लस 2 0. therefore a is equal to -1 upon 1. म्हणजेच therefore a is equal to -1. लक्षात ठेवा, a ची व्हॅल्यू बघा -1 upon 1 म्हणजे तो a किती आला आपल्याकडे, -1. त्यानंतर पुट नेक्स्ट स्टेप बघा, t plus 3 तर आपण काय पुटअप करणार, t is equal to -3. बघा इक्वेशन t plus 1, t ची व्हॅल्यू -3 plus 1 is equal to a ब्रॅकेट बघा t plus 3, t ची व्हॅल्यू -3 plus 3 प्लस b ब्रॅकेट t ची व्हॅल्यू -3 plus 2. बघा -3 plus 1 -2 is equal to -3 plus 3 0 प्लस b ब्रॅकेट -3 plus 2 -1. त्यानंतर बघा -2 is equal to b into -1 म्हणजे हा झाला -b. मायनस मायनस will get cancelled, therefore b is equal to 2. बघा अशा पद्धतीने आपण a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. त्यानंतर चला आपल्या मागच्या इक्वेशन मध्ये t plus 1 अपॉन t plus 2 अदर ब्रॅकेट मध्ये t plus 3 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू बघा, a ची व्हॅल्यू -1 अपॉन t plus 2 प्लस b ची व्हॅल्यू किती आहे 2 अपॉन t plus 3. पण आपली जी ओरिजिनल व्हॅल्यू जी होती ती कन्सिडर केली बघा, ती आपण पुन्हा रिप्लेस करू. t च्या ठिकाणी e raised to x आहे. बघा इथे t दिसतोय, e raised to x plus 1 अपॉन पुन्हा t plus 2 म्हणजे e raised to x plus 2. इथे e raised to x plus 3 is equal to -1 अपॉन t ची व्हॅल्यू e raised to x plus 2 प्लस 2 अपॉन t ची व्हॅल्यू e raised to x plus 3. बघा अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह केलेले आहे. जेवढे मी लिनियर फॅक्टर वरती जेवढे एक्झाम्पल घेतलेले आहे ते व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, व्यवस्थित प्रिपरेशन करा.
आणि ह्या टाईप वरती तुम्हाला 4-4 मार्क इझिली मिळतील.